नमस्कार, मी संतोष वाडके, उपविभागीय कृषी अधिकारी वाशिम. आणि मी आता सध्या आहो विशाल भाऊ आणि सागर भाऊ यांच्या शेतामध्ये. आपण मागच्या 8-15 दिवसापूर्वी जिथे एक व्हिडिओ बनवला न नांगरणीचा, म्हणजे त्यावेळेस तुमची जमीन नांगरलेली नव्हती. आजूबाजूचे सगळे शेत होते ते काळे होते. म्हणजे येणार जाणारे सुद्धा म्हणायचे की सोय नाही का. आणि तुम्ही पावसाळा आल्यानंतर फक्त इथं काय केलं मग आता? फक्त एक फंटी मारली. बर, कल्टिवेटर ज्यात आहे आम्ही असे बेड पाडले. अशी पूर्व पश्चिम फंटी मारली आणि उत्तर दक्षिण बेड पाडले. बाकी एवढंच केलं, बाकी काही नाही. आणि बेडही एकदम छान रित्या किंवा माती पण भरपूर झालेली. बरोबर आहे. म्हणजे आपण बऱ्याच वेळा असं वाटतंय की काही जण म्हणतात की मला बेड पाडायचे आहेत, एवढी भुसभुशीत माती पाहिजे. बरोबर. मग आता तुमच्या शेतामध्ये तुम्ही नांगरली केली नाही, जस्ट पावसाळा आले की एक फंटी मारली आणि एका फंटीत तुम्हाला बेड साठी एवढी माती मिळाली पण. बरोबर सर, त्याच्या मागचं एक कारण आहे की